नमस्कार. किरण भडंग बातमीपत्र सादर करत आहे. ठळक बातम्या. अकोटच्या फ्रीडम शिक्षण संस्थेतून झाला राज्यस्तरीय श्रीमद भगवत गीता ज्ञान परीक्षेचा उगम. संस्थाध्यक्ष मनोज झाडे यांचे प्रतिपादन. अकोटला परीक्षेत सहभागी झाले 250 परीक्षार्थी. आता सविस्तर बातमी. राज्यस्तरीय श्रीमद भगवत गीता ज्ञान परीक्षेचा उगम हा परमपूज्य परमहंत अन्माय आचार्य श्री लोणारकर बाबा महानुभाव यांच्या प्रेरणेतून आणि अकोटच्या फ्रीडम शिक्षण संस्थेमधून झाला. पहिल्या वर्षी या परीक्षेला सुमारे 3000 परीक्षार्थी बसले होते. तेव्हापासून या परीक्षेच्या माध्यमाने परीक्षार्थी श्रीमद भगवत गीतेचे ज्ञान ग्रहण करत आहेत, अशी माहिती या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मनोज बाळाभाऊ झाडे यांनी दिली. स्थानिक गजानन नगर स्थित फ्रीडम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे रविवार दिनांक 9 ऑगस्ट 2026 ला संपन्न झालेल्या या परीक्षेच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष मनोज झाडे बोलत होते. संस्कृती, ज्ञान संवर्धन आणि मूल्य शिक्षणाच्या दृष्टिकोनातून ही परीक्षा जीवनातील सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टिकोनातून आवश्यक परिवर्तन घडवित असल्याचे संस्थाध्यक्ष श्री झाडे यांनी सांगितले. या स्पर्धेचं आयोजन फ्रीडम स्कूल मध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त विद्यार्थी या परीक्षेमध्ये सहभागी झाले होते आणि फ्रीडम स्टाफच्या सर्व शिक्षक आणि शिक्षिकांनी अतिशय मोलाचं आपल्या इथं सहकार्य दिलेलं आहे. आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही परीक्षा घेतल्या जाते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी श्रीमद भगवद्गीता ज्ञान परीक्षा आहे, या परीक्षेचा उगम ह्या आपल्या अकोटमधूनच झालेला आहे आणि आपल्या शाळेतूनच झालेला आहे. आपण दरवर्षी सामान्य ज्ञान स्पर्धा घ्यायचो. मग श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणी जात असताना आम्ही परमपूज्य परमहंत श्री लोणारकर बाबाजी आहेत, त्यांना सांगितलं की गीतेवर ही परीक्षा जर आपण घेऊ शकलो तर. मग बाबांनी आम्हाला सांगितलं की ही परीक्षा तुम्ही अकोटमध्ये राबवा. या वर्षीच्या परीक्षेची विशेष बाब म्हणजे ही परीक्षा विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांनी सुद्धा दिली. त्यात 80 वर्षांच्या लीला हरिदास सावरकर यांनी सुद्धा परीक्षा दिली. परीक्षेनंतर त्यांनी श्रीमद भगवत गीतेचे ज्ञान आबालवृद्धांसाठी मार्गदर्शक असल्याचे त्यांचा अभिप्राय व्यक्त करताना सांगितले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांसह अनेक पालकांनी मनोगत व्यक्त करताना श्रीमद भगवत गीता ग्रंथ जीवनासाठी किती आवश्यक आहे हे या परीक्षेच्या माध्यमातून समजल्याचे सांगितले. आगामी काळात या परीक्षेला जास्तीत जास्त परीक्षार्थींनी बसून ज्ञान आणि मूल्य शिक्षण ग्रहण करावे, असे हे पालक म्हणाले. फ्रीडम स्कूल अकोट येथे श्रीमद भगवत गीता स्पर्धेचे आयोजन केले होते आणि त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनी सुद्धा सहभाग दिलेला आहे. आणि पालकांना नेमकं स्पर्धेबद्दल काय वाटतं आणि ती भगवद्गीता वाचून त्यांना कसं वाटत आहे. माझे नाव सौमित्रा रंजित दिले. माझं नाव प्राजक्ता विपुल बहादुरे. मी बहादुरे कोचिंग क्लासेसची संचालिका आहे. या एक्झाम खूप सुंदर प्रकारे घेण्यात आली आणि स्कूलमध्ये एक्झामची खूप छान व्यवस्था करण्यात आली आणि भगवद्गीता जर एक्झाम मुलांनी दिली तर त्यांनी त्यांचं आयुष्य कशा प्रकारे चांगल्या प्रकारे घालवावं, अभ्यास कसा करावा, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान मिळेल आणि विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. आणि इतर विद्यार्थ्याव्यतिरिक्त बाकी लोकांनी जरी ही एक्झाम दिली तरी त्यांच्या वागणुकीत फार बदल होऊ शकतो. ही एक्झाम फार महत्त्वाची आणि ती कंडक्ट केल्यामुळे फ्रीडम शाळेचे खूप धन्यवाद. अगदी व्यवस्थित होती आणि पेपर जो होता तो पेपरसुद्धा अगदी जे भगवद्गीतेचं पुस्तक दिलेलं आहे त्यावर आधारित होता. माझ्या मते भगवद्गीता हा जो आपला धर्मग्रंथ आहे, अशा धर्मग्रंथावर ही जी परीक्षा आयोजित केलेली आहे, यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या धर्मग्रंथाविषयी आणि आपल्या भारतीय संस्कृतीविषयी माहिती मिळते आणि असेच उपक्रम मुलांसाठी राबवण्यात यावे असे माझे मत आहे. तसेच भगवद्गीता हा जो ग्रंथ आहे हा संस्कृत भाषेमध्ये आहे आणि संस्कृत भाषा ही काय खूप प्राचीन भाषा आहे. या भाषेमुळे मुलांचे जे उच्चार आणि स्मरणशक्ती आहे यामध्ये वाढ होण्यास काय मदत होते. त्यामुळे गीतेमधील जे 15वा अध्याय, 12वा अध्याय किंवा 18वा अध्याय हे जे अध्याय आहेत हे मुलांकडून पठण करून घ्यावेत असे माझे मत आहे. ज्यामुळे काय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या स्मरणशक्तीमध्ये वाढ होईल
असे मला वाटते. आज 9 ऑगस्ट 2026 या दिवशी फ्रीडम इंग्लिश स्कूलमध्ये भगवद्गीता ज्ञान स्पर्धेचे या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनम तन्नमामि हरिपरम यत्र योगेश्वर कृष्णो यत्र प्रार्थो धनुर्धरा तत्र श्री विद्यो भूती जुवा निचिर्मती मम. की माझं नाम जर घेतलं असेल तर तू माझ्या चरणी लीन होशील, अशी एक सद्भावना श्रीकृष्णाने अर्जुनांना महारथावर व्यक्त केली होती आणि सरांनी या मार्गदर्शनातून ते त्या ठिकाणी सांगितलं. धन्यवाद. या वर्षीच्या परीक्षेत अकोटमध्ये सुमारे 250 परीक्षार्थी परीक्षेला बसले होते. प्राप्त माहितीनुसार ही परीक्षा बुलढाणा जिल्ह्यातील श्री क्षेत्र जाळीचा देव येथील श्री गोपाल आश्रमातील परमपूज्य परममहंत अन्माय आचार्य श्री लोणारकर बाबा महानुभाव यांच्या मार्गदर्शनातील अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री क्षेत्र जाळीचा देव अंतर्गत घेतली जाते. या परिषदेचे सत्य, अहिंसा, समानता, मानव प्रबोधन व व्यसनमुक्ती हे पंचतत्व आहे. या परीक्षेचे राज्य परीक्षा प्रकल्प संचालक परमपूज्य परममहंत श्री पाथरीकर बाबा महानुभाव हे आहेत. तर वडनेर भुजंग येथील राज्य परीक्षा मंडळ उपसंचालक परमपूज्य परममहंत श्री संतोष मुनी इंगोलीकर बाबा महानुभाव हे कार्यरत आहेत. या परीक्षेसाठी परीक्षार्थींना अभ्यासिका प्रदान करण्यात आली होती. या अभ्यासिकेतून धर्माशिवाय मानवी जीवन व्यर्थ आहे असे सांगितले आहे. युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून जगाला सुमारे 6000 वर्षापूर्वी श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान दिले. मानवाची कर्तव्य काय आहेत याचे ज्ञान श्रीमद भगवद्गीता ग्रंथाच्या अभ्यासिकेतून प्राप्त होते. अंधश्रद्धा, वाईट कर्मांचे दुराचरण सोडून प्रत्येक व्यक्तीने ईश्वराला शरण जात आपले जीवन कंठावे असा उपदेश श्रीमद भगवद्गीता ज्ञान स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिकेतून प्राप्त होतो अशी माहिती देण्यात आली. या परीक्षेचे यशस्वी आयोजन संस्थाध्यक्ष मनोज झाडे, शाळा समिती अध्यक्ष प्रवीण झाडे, सचिव निलेश झाडे यांच्या संकल्पनेतून शाळा संचालिका अश्विनी झाडे, फ्रीडम मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी करुले, फ्रीडम ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या राखी वांगे, फ्रीडम इंग्लिश हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अरुणा ताले, पर्यवेक्षक विजय रेवस्कार, विभाग प्रमुख वर्षा महल्ले, शारदा चांदूरकर, रेखा अकोटकर, ऐश्वर्या बोडखे, निखिल अनोकार, मीना आसवार, नीता खंडारे यांच्या मार्गदर्शनात आणि प्रकल्प प्रमुख दीपक ससाने, वंदना राऊत, तेजल चरपे, दीपिका मोहोड, धनंजय बेदरकर, विशाखा नाथे, शीतल धुळे आदींच्या उत्कृष्ट नियोजनात करण्यात आले होते. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ही परीक्षा नियोजनबद्ध पद्धतीने संपन्न झाली आणि याचबरोबर बातमीपत्र संपले आहे. धन्यवाद.